नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गोष्टी या चॅनलच्या मार्फत आजचा हा दुसरा व्हिडिओ। तर आजचा प्रवास हा लोणी गावाकडे आहे। तर लोणी गावामध्ये म्हणजे तसं लोणी म्हसोबा देवासाठी प्रसिद्ध आहे। प्रवरा मेडिकल ट्रस्ट, अनेक कॉलेजेस, अनेक अशा गोष्टी लोणीमध्ये आहे। मोठे मोठे थिएटर्स आहेत, महाविद्यालय आहेत, बँका आहेत, अशा भरपूर गोष्टी लोणीमध्ये आहे। परंतु आजचा हा खास जो ब्लॉग आहे तो आहे लोणटेक देवीकडे। आज नवरात्रीनिमित्त खास आपण लोणटेक देवीकडे दुर्गा मातेकडे आपण जात आहोत। तुम्ही जर बघितलं लोणीमधील रस्ते अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत। मोठमोठे कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, पीएमटी म्हणजेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट, आणि अतिशय भरगा वेगाने वाहने जात आहेत। परंतु रस्ता खूप चांगला असल्यामुळे या ठिकाणी आपण जर ही कमान बघितली आणि आता आपण चाललो आहे लोणटेक देवीला। अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे, निसर्गाने असं नटलेलं असं हे ठिकाण आहे। स्वच्छता, निसर्गरम्य असं वातावरण मनाला मोहक करत असतं। तर आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत। चला तर मग या ठिकाणी बघा शारदीय नवरात्रोत्सव छान प्रकारे असं कमान आहे। नवनवीन दुकानं या ठिकाणी आलेली आहेत, दुकानं आहेत जे आपल्याला पाहिजे ते मिळेल। आणि अशा प्रकारे आता आपण देवीकडे चाललोय। किती स्वच्छता आहे बघा, आसपास सुंदर अशी झाडे आहेत, स्वच्छता आणि मन प्रसन्न करणारं असं ठिकाण आहे। कधी आले तर नक्की या ठिकाणी भेट द्या। खूप चांगला स्पॉट आहे, निसर्गरम्य असं या ठिकाणी वातावरण आहे, मन प्रसन्न होतं। आणि हे आहे मंदिर, देवीचं मंदिर। चला आपण देव आसपासचा थोडासा परिसर सुद्धा बघूया आणि मग आपण दर्शन करूया। या ठिकाणी बघा ही जी घट आहेत, इथं घट बसवतात लोक, देवीपाशी काही लोक घट बसवतात। त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर महादेव आहेत, अतिशय खोल त्या ठिकाणी बाराव आहे। परंतु या ठिकाणी या ठिकाणाला एक शोभा वाढवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाची ही पूर्णाकृती मूर्ती, भव्य अशी ही मूर्ती आहे। खरंच निसर्ग पुढे सुंदर काहीच नसतं, जे आपल्या परिसराला स्वच्छ सुंदर करत असतं। निसर्ग, झाडी, हिरवीगार झाडी, आणि लोणीने हे जपलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर खूप अशी झाडं आहे, ज्यामुळे या ठिकाणाला, सौंदर्याला आणखीन उजाळा देतात। हा एक मित्र मला इथे भेटला होता, आणि हे आहे देवी। तुम्हाला सर्वांना दर्शन मिळतंय ना, दर्शनही घ्या आणि या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। जास्त काही नाही, फक्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, हे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। घ्या बरं दर्शन सगळ्यांनी। देवी माता सगळ्यांना सुखात ठेव। ते परंपरेनुसार आपण ही एक प्रदर्शना पूर्ण करायची। आणि आता दर्शन झाले, आता आपण थोडासा आसपासचा परिसर बघूया। इथले कसं सांगितलंय, म्हणजे त्या मित्राने मला सांगितलं की हे जे देवीचं मंदिर आहे, या देवीच्या मंदिराच्या वर कुठली बिल्डिंग बांधू नये, त्याची उंची, हाईट अशी काहीतरी मर्यादा आहे। परंतु देवीचा कळस वाढवून घेतला होता, पण नंतर पीएमटीची जी मोठी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मग शांती केली, काही होम हवन केलं आणि नंतरच मग हे केलं। म्हणजे अशी प्रथा आहे, प्रथा पाळली पाहिजे।
बघा किती निसर्गरम्य असं वातावरण आहे. आजीबाई त्या ठिकाणी घट बसवत आहे, घटाची पूजा करतायत. खूप छान वाटतं जेव्हा अशा ठिकाणी येऊन आपण आपलं मन प्रसन्न होतं. देवापाशी बसतो, आपण आपले मन मोकळे करतो. अनेक भक्त भाविक या ठिकाणी येतात, तरुण येतात, तरुण मुलं मुलीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. जेणेकरून म्हणजे सांगायचं काय तर आपण भारतीय किती आधुनिकतेकडे चाललो असलो तरी आपण आपल्या पारंपरिक गोष्टी विसरत नाही. बघा किती सुंदर आहे. कधी आलं तर या, लोणीमध्ये आहे, संगमनेर हायवेच्या कडेला आहे. PMPचे थोडंसं पुढं आलं की या ठिकाणी लोणटेक देवीचं मंदिर आहे. अतिशय भव्य असं या ठिकाणी ठिकाण आहे आणि मस्त. फक्त आल्यावर स्वच्छता ठेवायची, आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायची आहे आणि या ठिकाणी मस्त बसायचं आहे, जेवण करायचं आहे आणि देवीच्या पाया पडून आपल्या मनोकामना देवीपुढे मांडायच्या आणि त्या पूर्ण होतात. तर चला मग आता मी आपली आता रजा घेतो. पण माझी एक विनंती आहे, आपलं चॅनल नवीन आहे आणि हे बघा महादेव किती छान अशी मूर्ती आहे आणि बघितल्यावर तिकडे किती प्रसन्न वाटते. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अजून असेच आपण नवनवीन व्हिडिओ गावाकडच्या गोष्टी या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर येऊ मग. धन्यवाद.